मुंबईमधून राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याचं आता समोर आलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वुमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांचं नाव आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी निश्चित झाल्याची माहिती कळतेय। अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि आज त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती कळतेय। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्या जागी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे। अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या IAS अधिकारी आहेत। या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेली आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारी संध्याकाळी एक बैठक संपन्न झालेली। या बैठकीमध्ये 2 नावं चर्चेत होती। यामध्ये आसिम गुप्ता आणि अश्विनी भिडे या 2 नावांची चर्चा होती। मात्र अखेर अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यानंतर अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची सुद्धा भेट घेतली। यावेळी शिंदे आणि भिडे यांची जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती कळतेय। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, अश्विनी भिडे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं असल्याचं कळतंय। आज आता औपचारिक सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील। काय काय नेमक्या घडामोडी आज या संदर्भात आहेत आणि काय राजकारण यामागे रंगलं? नक्की बरोबर आहे। खरं तर आज महापालिकेच्या नव्या आयुक्ताच्या नावाची घोषणा संध्याकाळपर्यंत होईल आणि उद्या खऱ्या अर्थानं किंवा आज संध्याकाळपर्यंतच खऱ्या अर्थानं हा जो पदभार आहे तो नव्या आयुक्त म्हणून अश्विनी भिडे ज्या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातल्या मर्जीतल्या अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द केला जाईल। यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले। जो घटनाक्रम तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीनं काल सगळ्या घटना घडल्या। आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वर्षावरती बैठक झाली। साधारणपणे अर्धा तास ही बैठक झाली। त्यानंतर अश्विनी भिडे ज्यांच्या नावाची खऱ्या अर्थानं आज घोषणा होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय त्यांनी सुद्धा एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कुठेतरी आसिम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रही असलेले एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना सगळ्या गोष्टी सविस्तरपणे सांगण्यासाठी अश्विनी भिडे यांनी त्यांची भेट घेतल्याचं कळतंय। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय बदल्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री वरचढ ठरल्याचं दिसून आलंय। आपण पाहिलं असेल की मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची महापालिका आहे। त्यामध्ये महापौरा पाठोपाठ आता आयुक्त देखील महिला असणार आहेत। खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मुंबई महापालिकेला महिला आयुक्त मिळणार असल्याची सुद्धा या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। आपण पाहतोय की प्रशासकीय पातळीवरती अश्विनी भिडे यांचं काम असेल किंवा तुम्ही जो उल्लेख केलात की मेट्रो वुमन म्हणून त्यांनी 2015 पासून जे काही काम मुंबईमध्ये केलं त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेत त्यांची निवड करण्यात येत असल्याचं यातून स्पष्ट होते। त्या काळामध्ये उद्धव ठाकरे तत्कालीन राज्य सरकार जे होतं त्यांचा आणि अश्विनी भिडे यांचा सुद्धा काही प्रमाणात संघर्ष झाला होता। या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती अश्विनी भिडे यांच्या नावावरती आज शिक्कामोर्तब होणार असल्याचं स्पष्ट झालंय। आता खऱ्या अर्थानं पुढच्या ज्या काही प्रशासकीय बदल्या आहेत त्यामध्ये पोलीस विभागाच्या असतील किंवा इतर विभागाच्या बदल्या असतील त्यामध्ये नेमकं कोण वरचढ ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अश्विनी भिडे यांच्या रूपानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतला अधिकारी हा मुंबई महापालिकेत बसवला असून मुंबईची सूत्र सुद्धा आता त्याच पद्धतीने किंवा मुंबई महापालिकेच्या प्रशासनावर सुद्धा आता मुख्यमंत्र्यांकडनं करडी नजर ठेवली जाणार असल्याचं अश्विनी भिडे यांच्या नेमणुकीतून स्पष्ट होते। त्यामुळे यापुढील काळामध्ये मुंबईतलं एकंदर राजकारण प्रशासन आणि या सगळ्या गोष्टींवरती मुख्यमंत्र्यांकडनं कशा पद्धतीने लक्ष ठेवलं जाते एकंदर मुंबईतले महत्त्वाचे जे काही प्रकल्प असतील किंवा मुंबईत होणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी असतील यावरती आता कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडनं वॉच ठेवला जाईल किंवा मुख्यमंत्र्यांचा त्यावरती पगडा असेल हे या सगळ्या निवडीतून स्पष्ट होते। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संदर्भात झालेला हा निर्णय आणि त्यासोबतच येऊ घातलेल्या सगळ्या प्रशासकीय बदल्यांमध्ये कोणाचा नेमका वर्चस्व राहतोय पाहणं महत्त्वाचं असेल। अनुभव निश्चितच ओम, खरं तर अश्विनी भिडे यांनी मुंबईला खऱ्या अर्थानं भौगोलिकदृष्ट्या सुद्धा बदल केलाय। तो म्हणजे मेट्रोच्या जे जाळं उभारलं आता त्या प्रशासकीय अधिकारी म्हणून मुंबईचा सगळा कारभार पाहणार आहेत। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना खूप आशा असणार आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।